मग ती 10%, 11%, 12%, 13%चे काय असेल ते. परंतु याच्या आधीही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं होतं. मग पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार असेल, देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार असेल, आणि या सगळ्या आरक्षणाच्या माध्यमातून जे सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळे प्रकरणं गेली आणि त्या सुस्पष्टपणे म्हटलेलं आहे की 50%च्या वर आरक्षण द्यायचं असेल तर त्याची परवानगी राज्य सरकारला नाही, त्याची परवानगी मान्यता देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. आणि याच आधारावर नुसतं महाराष्ट्राचं नव्हे तर अनेक राज्यातील आरक्षणाचे वेगवेगळे प्रश्न प्रलंबित आहेत. आणि मग जर आज आरक्षण देणार असतील आणि ते जर 50%च्या वर जाणार असेल तर हे लबाडाच्या घरचं आमंत्रण आहे की काय, अशा प्रकारची शंकासुद्धा मराठा समाजाच्या मनात निर्माण होतीये. कारण वारंवार मराठा समाजाला अशा पद्धतीनं फसवणूक करून निवडणुकीसाठी एक खोटं भूलभुलैया दाखवून एक फसवणूक करण्याचा प्रकार होतोय असं मला तरी वाटतं. सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन चालू आहे, त्याचं काय होणार. आधीचा गायकवाड आयोग होता, आताचा सुक्रे आयोग आहे. मग जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे त्याची भूमिका काय. आणि या सगळ्याच्यात असं वाटतं की राज्य सरकार जे आहे एक निवडणुकीच्या हेतूनं या सगळ्या भूमिका घेतं की काय, अशा प्रकारची शंका मनात निर्माण होते. परंतु सगळ्या बाबी सुस्पष्टपणे सभागृहात हा अहवाल आल्यानंतर आणि सरकारचं विधेयक नेमकं काय आहे हे बघितल्यानंतर कळेल. परंतु मला तरी आत्ताच्या घडीला हे लबाडाच्या घरचं आमंत्रण मराठा समाजाला वाटतं. मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक करण्याचा हा प्रकार आता लक्षात येतोय. खरं तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर संसदेनं 50%च्या वर आरक्षण देण्याचा कायदा केला पाहिजे आणि त्यानंतर जर आरक्षण दिलं तर ते टिकूच शकेल असं वाटतं. हे पहा, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी मराठा समाजाला वेठीस धरायचं का, हा एक प्रश्न आहे. एवढा कोट्यवधी संख्येनं असलेला मराठा समाज त्याच्या भावनेशी खेळायचं का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वतःचा शब्द पाळायचा आणि करा ना, तुम्ही हे करून शिफारस करा. आपल्या विधिमंडळानं ठराव करून लोकसभेला, राज्यसभेला विनंती करा, संसदेला विनंती करा, केंद्राला विनंती करा की आमच्या राज्यामध्ये असं मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर घेऊन जा, काय हरकत नाही. अशा या भूमिकेला सुद्धा आमचा पाठिंबा राहील. विशेष अधिवेशन बोलवलंय, मात्र असं असताना ओबीसी नेत्यांनी पहिल्या दिवसापासूनच या आरक्षणाला विरोध केला होता. तर सरकारमध्ये ओबीसी नेते ते सुद्धा अधिवेशनामध्ये, त्यामुळे योग्य न्याय मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला मिळेल नाही. मला असं वाटतं ओबीसी नेत्यांनी विरोध करणं किंवा मराठा नेत्यांनी सपोर्ट करणं या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात. जे ते ज्याची त्याची भूमिका घेत असेल. परंतु ही भूमिका आम्हीसुद्धा सातत्यानं मांडलेली आहे की कोणत्याही प्रकारे ओबीसीचं आरक्षण कमी न होता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्याला एकमेव पर्याय आहे संसदेनं कायदा करणं. आज आरक्षण भेटतं आणि आज निर्णय झाला तर त्याला चॅलेंज देखील होणार आहे. मग त्या राज्य सरकार आरक्षण टिकवण्यात यशस्वी होईल तुम्हाला वाटतंय का? मी सांगितलं की आत्ताच्या घडीलाच कायदा आहे. 50%च्या वर आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा अधिकार केंद्राला आहे, संसदेला आहे, राज्याला नाही. त्यामुळे या भूमिका सुस्पष्ट व्हाव्या. नेमकं किती टक्क्यापर्यंत आरक्षण भेटेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, जे काही मागच्या वेळेस 13% होतं आता तसंच त्याच पद्धतीनं थोडंसं मागे पुढे होईल. परंतु हे कोणत्या आधारावर टक्के ठरवले जाईल हा एक प्रश्न आहे. कारण मागच्या गायकवाड आयोगाचा अहवाल, आताचा सुक्रे आयोगाचा अहवाल 2 वर्षात 3 वर्षात कशा पद्धतीने याच्यामध्ये फरक आला, कशा पद्धतीनं आला, मला वाटतं हेही कोणी ना कोणी लोक बघणार. आणि याच्यात जर मला वाटतं काही डिफरन्स आला तर निश्चित लोक असतातच इकडे तिकडे चैलेंज करना। हिंदी में जानना चाहेंगे, स्पेशल सेशन आज रखा गया मराठा आरक्षण के लिए जो स्पेशल सेशन रखा गया है, आरक्षण का तो हम स्वागत करेंगे, लेकिन ये आरक्षण कायम रहना चाहिए। इसके पहले भी नारायण राणे समिति के माध्यम से आरक्षण दिया गया था कि पृथ्वीराज चौहान जी का सरकार था, बाद में देवेंद्र जी फडणवीस का सरकार था, उसमें भी आरक्षण दिया गया था। लेकिन ये जो रिजर्वेशन है इसको चैलेंज किया गया और रिजर्वेशन के बारे में सुस्पष्ट अपना
कायदा है, लॉ है कि 50% के ऊपर अगर आरक्षण देना है तो वो अधिकार केंद्र को है, और अगर वो केंद्र को अधिकार होगा तो राज्य सरकार 50% के ऊपर आरक्षण किस प्रकार लेके जाएगी, ये देखना मैं समझता हूँ अब हम देखना चाहते हैं और बाद में इसमें और भूमिका विस्तार से रखेंगे। आज विशेष अधिवेशन आहे, खरं तर महत्त्वाचा दिवस आहे राज्याच्या दृष्टीने आणि या अधिवेशनाला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राहतील ना, उद्धवजी पण राहतील, उद्धवजी ठाकरे साहेब राहतील, आदित्यजी ठाकरे साहेब पण राहतील.